Hello, friends. Welcome to a new lecture of Basic Principles of Organic Chemistry, Class 11. Actually, हा जो टॉपिक आहे हा नीट आणि जेईई साठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि या टॉपिकच्या सुरुवातीला आपण त्याचं जर नाव पाहिलं, बेसिक प्रिन्सिपल्स म्हणजे काही मूलभूत गुणधर्म किंवा काही मूलभूत तत्व ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे. 18व्या शतकामध्ये किंवा 19व्या शतकाच्या अगदी सुरुवातीपर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही जी ब्रांच आहे किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा केमिस्ट्रीची जी सब ब्रांच आहे, ही ब्रांच ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचा स्टडी करणारी ब्रांच आहे असं कन्सिडर केलं जात होतं. जे ऑर्गॅनिक सबस्टन्स एखाद्या ऑर्गनमध्ये म्हणजेच लिव्हिंग स्पीसीजमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सद्वारे सिक्रेट होतात अशा सबस्टन्सचा स्टडी करणारी ब्रांच म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री पाहिली जायची. मग हे जे सबस्टन्सेस होते, नावावरून आपल्याला लक्षात येईल ऑर्गॅनिक हा शब्द जो आहे याचं ओरिजिन आहे ऑर्गन. ऑर्गन म्हणजे अवयव. आता हे वेगवेगळे अवयव लिव्हिंग बॉडीजमध्ये असतात किंवा लिव्हिंग स्पीसीजमध्ये आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधले जे ऑर्गन्स आहेत, हे ऑर्गन्स विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्सेस, वेगवेगळे मॉलिक्यूल सिक्रेट करतात, तयार करतात बाय अ व्हायटल फोर्स. म्हणजे जीवनावश्यक एखादं जे बल आहे, जीवन निर्मितीसाठी जे बल आवश्यक असतं, दॅट इज कॉल्ड ॲज व्हायटल फोर्स. या व्हायटल फोर्सद्वारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेगवेगळे प्रकारचे सबस्टन्सेस तयार करतात. त्यांचा स्टडी करणारी ब्रांच म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशी कन्सिडर केली गेली. म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री साठी व्हायटल थेरी मांडली गेली. व्हायटल थेरी काय सांगते की सम व्हायटल फोर्सेस प्रोड्युसेस ऑर्गॅनिक सबस्टन्सेस in living organisms and study of these organic substances is known as organic chemistry असं पूर्वीच्या काळी मानलं जायचं. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते सबस्टन्सेस तयार होतात, तर आपल्याला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर प्रोटीन्स, फॅट्स, त्यानंतर डीएनए, आरएनए, या गोष्टी ज्या आहेत ह्या स्वतःहून म्हणजेच आपोआप तयार होत असतात. आणि हे जे सगळे सबस्टन्सेस आहेत यांचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे त्याला आपण म्हणतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं पूर्वीच्या काळी कन्सिडर केलं जायचं. आणि हे जे फोर्सेस, हे जे सबस्टन्सेस आहेत हे एका व्हायटल फोर्समुळं तयार होतात, प्रोड्यूस होतात. व्हायटल फोर्स म्हणजे जीवनावश्यक असा जो फोर्स आहे, जीवन निर्मितीसाठी आवश्यक असणारा फोर्स आहे, त्याच्या मार्फत हे सबस्टन्सेस तयार होतात. आणि हे आपल्याला सिंथेसाइज करता येत नाहीत असं ह्या थेअरीचं म्हणणं होतं. परंतु जसजसे काळ पुढे गेला, वेगवेगळ्या रिसर्चेस झाल्या, त्यावेळेला बर्झेलियस नावाचा सायंटिस्ट होता. त्याचा बर्झेलियसचा एक स्टुडंट वोहलार, या सायंटिस्टनं सगळ्यात प्रथम युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आउटसाइड द ह्युमन बॉडीच्या बाहेर लॅबोरेटरीमध्ये पहिल्यांदा तयार केला. आणि त्यावरून आपल्याला असं सांगता यायला लागलं किंवा हा जो व्हायटल थेरी आहे ती तिथं फेल झाली की ऑर्गॅनिक सबस्टन्सेस हे बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात असं ह्या व्हायटल थेरीचं म्हणणं होतं. परंतु वोहलर या सायंटिस्टनं पहिल्यांदा युरियाचं सिंथेसिस जे आहे
ते सगळ्यात प्रथम केलं आणि त्याकरिता त्याने अमोनियम सायनेट हा एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याचं रूपांतर लॅबोरेटरीमध्ये युरिया ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केलं. म्हणजे लक्षात घ्या, अमोनियम सायनेट इज अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड and which is converted into organic compound. म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच तयार करतात असं नाही, ते लॅबोरेटरीमध्ये आउटसाइड द बॉडी तुम्ही तयार करू शकता. अँड युरिया वॉज द फर्स्ट कंपाऊंड विच वॉज द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी बाय वोहलर. MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं which is the first organic compound synthesized in the laboratory or outside the body. That was urea. ओके. आणि त्यानंतर अशाच पद्धतीनं मिथेन पण तयार करता आला. म्हणजे फॉर द रिॲक्शन बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन, त्या दोघांच्या रिॲक्शनमधून मिथेन हा सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे तो लॅबोरेटरीमध्ये तयार केला गेला. त्याच पद्धतीनं ॲसेटिक ॲसिड म्हणजे कार्बन प्लस हायड्रोजन प्लस ऑक्सिजन यांची रिॲक्शन करून ॲसेटिक ॲसिड हा सुद्धा ऑर्गॅनिक सबस्टन्स लॅबोरेटरीमध्ये तयार केला गेला. मग त्यामुळं ही व्हायटल थेअरी जी आहे, जिचं म्हणणं असं होतं की ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर ओनली सिक्रेटेड इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट फेल्ड, ती फेल झाली. आणि मग वेगळ्या पद्धतीने विचार केला गेला की व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आता आपल्याला फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच प्रोड्यूस करता येतात असं म्हणता येणार नाही, तर आता ते लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आपण आर्टिफिशियली तयार करू शकतो. मग त्यावेळेला ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत त्यांच्या जो एलिमेंटल कॉम्पोजिशन आहे त्या कॉम्पोजिशनचा विचार झाला आणि मग एक नवीन थेअरी पुढे आली, ज्याच्यामध्ये असं म्हटलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री is the branch of chemistry which studies carbon compounds only. ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंडचा स्टडी होतो, त्या ब्रांचला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर ह्या थेअरीच्या फेल्युअर नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री याची नवीन डेफिनेशन अराईज झाली, ज्यापैकी आपण पाहूया. So what is mean by organic chemistry? So organic chemistry it is a branch of science which deals with the study of carbon and its compounds. This is a latest or modern definition of organic chemistry. म्हणजे आता पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डिस्कार्ड झाल्या आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची नवीन डेफिनेशन तयार झाली. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स और इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. यू कॅन से सायन्स इज ऑल्सो chemistry is also part of science. So it is a branch of chemistry which deals with the study of carbon and its compounds. कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंडची स्टडी करणारी ही ब्रांच आहे, त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हटलं गेलं. परंतु यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत की सगळेच कार्बन कंपाऊंड जे आहेत किंवा सर्व जे कार्बनचे काही कंपाऊंड आहेत किंवा ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन समाविष्ट आहे ते ऑर्गॅनिकच आहेत असं म्हणता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी काही एक्सेप्शन्स आली. कोणती तर आपण इथं पाहूया. एक्सेप्ट. तर याच्यामध्ये
कार्बन मोनॉक्साईड हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये जरी कार्बन असेल तरी हा ऑर्गॅनिक कंपाऊंड नाहीये, म्हणजे ऑक्साइड ऑफ कार्बन, कार्बन मोनॉक्साईड और कार्बन डायऑक्साइड हे जे मॉलिक्युल्स आहेत दे आर द एक्सेप्शन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यांचा स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होणार नाही. ओके. आणि तसंच त्याच्या सोबतच काही मेटल कार्बोनेट्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट जे आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत. दे आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजे आपण इथं म्हणू शकतो याला एक्सेप्शन कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, मेटल कार्बोनेट्स आहे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट नाही आहे. त्याच पद्धतीनं काही सल्फाइड्स आहेत, कार्बनचे सल्फाइड्स, ते सुद्धा या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बन डायसल्फाइड CS2 याच्यामध्ये कार्बन आहे परंतु हा ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहे. दिस इज नॉट अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. तसंच सायनाइड्स आणि कार्बाइड्स हे सुद्धा, सायनाइड्स अँड कार्बाइड्स हे सुद्धा याच्यामध्ये जरी कार्बन समाविष्ट असेल, कार्बन त्यांचा पार्ट असेल तरी सुद्धा हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येणार नाही. म्हणजेच these are not organic compounds. Carbon monoxide, carbon dioxide, metal carbonates, sulfides, cyanides and carbides. These are the exceptional for organic chemistry. यांचा स्टडी हा त्यामध्ये येणार नाही. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री is a branch of chemistry which deals with the study of carbon and its compounds, but exceptions are carbon monoxide, carbon dioxide, metal carbonates, sulfides, cyanides and carbides. परंतु ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही एक केमिस्ट्रीची सेपरेट ब्रांच म्हणून स्टडी करण्याची का गरज भासली हे पण आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज द नीड टू कन्सिडर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲज अ सेपरेट ब्रांच ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीची ती सेपरेट ब्रांच म्हणून स्टडी करण्याची गरज का भासली तर आपल्याला माहिती आहे कार्बनची एक युनिक प्रॉपर्टी आहे दॅट इज कॅटिनेशन. आणि या प्रॉपर्टीमुळं कार्बन जो आहे तो एक ॲटम पासून लाखो ॲटम असलेले मॉलिक्युल्स तो तयार करतो. दॅट मीन्स कार्बन फॉर्म्स इनन्युमरेबल कंपाऊंड्स. And that is why to study these innumerable compounds in detail we have to consider organic chemistry as a separate branch of chemistry. म्हणजेच need for separate branch. Separate branch ची गरज का आहे तर it is due to the property of कॅटिनेशन. म्हणजे कॅटिनेशन ह्या कार्बनच्या युनिक प्रॉपर्टीमुळं आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची सेपरेट ब्रांच म्हणून स्टडी करण्याची गरज भासली. का तर या कॅटिनेशन प्रॉपर्टीमुळं कार्बन हा स्वतःच्याच ॲटम्समध्ये सेल्फ लिंकिंग करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नंबर ऑफ ॲटम्सचे वेगवेगळे मॉलिक्युल्स तो तयार करतो, ज्याची डेफिनेशन आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिली आहे. तरी पुन्हा एकदा मी रिपीट करतो. कॅटिनेशन. वाय कॅटिनेशन इज इम्पॉर्टंट टू स्टडी. कॅटिनेशन मीन्स the property of self-linking between atoms of the same element to form straight chain, branched chain or cyclic structures of different sizes and shapes. This property is called as catenation. That means due to the property of catenation, carbon forms innumerable compounds, and therefore to study these compounds in detail, it is
considered organic chemistry as a separate branch of chemistry. So what is catenation? कदाचित याची डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यामुळे कार्बन हा असा एलिमेंट आहे, कार्बनची व्हॅलेन्स आपल्याला माहिती आहे टेट्राव्हॅलेंट आहे, कार्बन 4 बॉन्ड्स तयार करू शकतो. पण कार्बनची युनिक प्रॉपर्टी काय, तर तो त्याच एलिमेंटच्या ॲटम्समध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग करू शकतो. सो कार्बन विल अटॅच विथ नेक्स्ट कार्बन ॲटम, नेक्स्ट कार्बन ॲटम बरोबर लिंक होईल. अशा कितीही कार्बन ॲटमच्या स्ट्रेट चेन्स तो तयार करू शकतो. इवन तो त्याच्या ब्रांचला चेन सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे असे कार्बन ब्रांचमध्ये पण असू शकतात. आता इथे मी एक दाखवलंय, इथं असंख्य कार्बन ॲटम्स एखाद्या ब्रांचमध्ये असू शकतात, किंवा कदाचित कार्बन कार्बन हे एकत्र येऊन अशा पद्धतीचं सायक्लिक स्ट्रक्चर सुद्धा तयार करू शकतात. दिस इज अ सायक्लिक स्ट्रक्चर दॅट कॅन बी ॲटलिस्ट 3 कार्बन ॲटम, 3 कार्बन ॲटम पासून इन्फानाइट नंबर ऑफ कार्बन ॲटम असलेले सायक्लिक स्ट्रक्चर्स ह्या कार्बन ॲटम तयार करू शकतो. ही जी त्याची स्वतःच्याच ॲटममध्ये लिंक होण्याची युनिक प्रॉपर्टी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कॅटिनेशन. म्हणजेच कॅटिनेशन म्हणजे काय, द युनिक प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग बिटवीन atoms of same element. ही एकमेव प्रॉपर्टी आहे कार्बनची, त्यामुळे आपण म्हटलेलं आहे इट इज युनिक प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग, म्हणजे स्वतःच्याच ॲटम मध्ये लिंक होणं. सेल्फ लिंकिंग बिटवीन ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट टू फॉर्म straight chains, branched chains, or cyclic structures of different sizes is called catenation. 13 ग्रुप मधले काही एलिमेंट आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, काही मागच्या टॉपिकमध्ये आपण पाहिले, काही एलिमेंट जे आहेत ते कॅटिनेशन ही प्रॉपर्टी दाखवतात. कार्बन सारखाच सिलिकॉन हा सुद्धा कॅटिनेशन प्रॉपर्टी दाखवतो, जर्मेनियम हा सुद्धा कॅटिनेशन प्रॉपर्टी दाखवतो. परंतु ते इन्युमरेबल कंपाऊंड्स तयार करू शकत नाहीत, त्यांचे कंपाऊंड्स लिमिटेड आहेत. परंतु कार्बन हा एकमेव एलिमेंट असा आहे ज्याच्या कॅटिनेशन प्रॉपर्टीमुळे तो एका ॲटमच्या मॉलिक्यूल पासून लाखो ॲटम असलेले मॉलिक्युल्स तयार करतो. आणि त्यामुळं इतके प्रचंड असंख्य मॉलिक्यूल स्टडी करण्याकरता आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही जी ब्रांच आहे ही स्वतंत्ररित्या स्टडी करण्याची गरज आहे. ओके, पाहिजे असेल तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया. यानंतर आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे आहेत त्यांचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीनं करतात हे पाहूयात. यापूर्वी आपण मागील काही इयत्तांमध्ये साधारणपणे 10वी पर्यंत काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स हे स्टडी केलेत. म्हणजे इथेन, मिथेन, ब्युटेन, प्रोपेन ह्या पद्धतीनं काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण यापूर्वी स्टडी केलेले आहेत, त्यांची स्ट्रक्चर्स आपल्याला माहिती आहे. पण ही स्ट्रक्चर जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपण रिप्रेझेंट करू शकतो. तर त्याकरिता आपण आता नेक्स्ट पॉईंट पाहूया, रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. 2 डायमेन्शनली ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे आहेत ते वेगवेगळ्या रिप्रेझेंटेशनद्वारे दाखवले जातात. त्यातलं पहिलं रिप्रेझेंटेशन आहे
डॅश फॉर्म्युला. आपण एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे हा डॅश फॉर्म्युल्याने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यानंतर काही स्ट्रक्चर जे आहे एखाद्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आपण जसं डॅश फॉर्म्युल्यानं रिप्रेझेंट करतो तसं आपण ते इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युल्याने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. त्यामुळे नेक्स्ट रिप्रेझेंटेशन इज इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला. त्यालाच लुईस फॉर्म्युला असं सुद्धा म्हणतात. इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला इज द अनदर नेम. त्यानंतर हेच स्ट्रक्चर जे आहे हे आपण कंडेन्स्ड फॉर्म्युल्याने सुद्धा सांगू शकतो. त्यामुळं थर्ड रिप्रेझेंटेशन विल बी कंडेन्स्ड फॉर्म्युला. अँड लास्टली आपण तो मॉलिक्यूल जो आहे तो झिगझॅग फॉर्म्युला किंवा झिगझॅग बॉन्ड लाईन फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो त्याला. बॉन्ड लाईन झिगझॅग फॉर्म्युला किंवा झिगझॅग बॉन्ड लाईन फॉर्म्युला असं आपण त्याला म्हणू शकतो. इट इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला और इट इज झिगझॅग फॉर्म्युला. या पद्धतीनं आपण एखादा मॉलिक्यूल 2 डायमेन्शनली 4 पद्धतीनं रिप्रेझेंट करतो. एखादा मॉलिक्यूल ज्यावेळेला आपण कन्सिडर करू त्यावेळेला आपल्याला हा फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करायचा आहे हे व्यवस्थित समजेल. आपल्याला मिथेन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर माहिती आहे. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. ओके, कार्बन अटॅच्ड विथ 4 हायड्रोजन ॲटम्स विथ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. या फॉर्म्युल्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स आहेत त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे हे आपण डॅश ह्या साईननं आपण तिथं दाखवलेलं आहे. सो इट इज कॉल्ड ॲज डॅश फॉर्म्युला. म्हणजे द बॉन्ड्स आर रिप्रेझेंटेड बाय डॅश. सो इट इज कॉल्ड ॲज डॅश फॉर्म्युला ऑफ मिथेन. म्हणजे मिथेन जो आहे हा आपण या पद्धतीनं डॅश फॉर्म्युल्याने दाखवू शकतो. पण हाच फॉर्म्युला आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युल्याने जर दाखवायचा असेल तर आपल्याला ह्या डॅशच्या ऐवजी कार्बनचे आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथं या फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट करावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मिथेनमध्ये सेंट्रल कार्बन ॲटम आहे, त्याला 4 हायड्रोजन 4 कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्याबरोबर तयार करतात. त्यावेळेला प्रत्येक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड हा दोन्ही ॲटमच्या एक इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर दोघांमध्ये शेअर झालेला असतं. एक इलेक्ट्रॉन कार्बनने डोनेट केलेला असतो, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनने डोनेट केलेला असतो. हे जर दाखवलं इथं तर दॅट विल बी इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला. आता कार्बनचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपण रेड कलरनं दाखवूया. ओके, आणि हायड्रोजननं शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स हे क्रॉसने मी दाखवतो. ओके, आता इथं प्रत्येक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड पहा. कार्बनने एक इलेक्ट्रॉन शेअर केला, हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन. इथं कार्बनने एक इलेक्ट्रॉन शेअर केला, हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन. प्रत्येक ठिकाणी इथं सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे ह्या 2 ॲटमच्या एक इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे तयार झालेला आहे. आणि हा फॉर्म्युला आपण इलेक्ट्रॉन जे आहेत त्या एलिमेंटचे किंवा ॲटमचे आपण डॉटच्या स्वरूपात किंवा क्रॉसच्या स्वरूपात दाखवले अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला. आता हे दोन्ही फॉर्म्युल्या व्यतिरिक्त आपण एखादा मॉलिक्यूल कंडेन्स्ड फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये कंडेन्स्ड फॉर्ममध्ये आपल्याला कोणताही बॉन्ड ह्या फॉर्म्युल्यामध्ये रिप्रेझेंट करायचा नाही आहे, तर आपण डायरेक्टली ते बॉन्ड कॅन्सलेशन करून तो फॉर्म्युला लिहितोय. त्याला आपण म्हणतोय कंडेन्स्ड फॉर्म्युला. म्हणजे ह्या मिथेन मॉलिक्यूलमध्ये 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत. कार्बन 1 कार्बन atom and 4 hydrogen atom. CH4 it is the condensed formula of methane. आता याच पद्धतीनं आपण दुसरा एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कन्सिडर करूया ज्याचा आपल्याला ह्या वेगवेगळ्या फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंटेशन करता येईल. आता फक्त राहिला प्रश्न मिथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला लिहायचा कसा. तर मिथेनमध्ये एकच कार्बन ॲटम आहे, त्यामुळं याचा बॉन्ड लाईन वापरून हा फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करता येत नाही आहे. आणि त्यामुळे फक्त सिंगल डॉट दॅट रिप्रेझेंट्स मिथेन.
प्रत्येक डॉट जो आहे दॅट रिप्रेझेंट्स वन कार्बन ॲटम. ओके, सो द बॉन्ड लाईन ऑर झिगझॅग फॉर्म्युला ऑफ मिथेन इज सिंगल डॉट. आता जर आपण दुसरा एखादा मॉलिक्यूल म्हणजे मिथेन सारखा आपण इथेन जर कन्सिडर केला तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे C2H6. तो आपण ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करूया. इथेन molecular formula C2H6, that means it contains 2 carbon atoms which are connected by single covalent bond, and there are 3 hydrogen atoms attached to each carbon atom. Okay, हा जो इथेन मॉलिक्यूल आहे हा आपण रिप्रेझेंट करताना प्रत्येक कार्बन आणि हायड्रोजन मधले किंवा कार्बन कार्बन मधले बॉन्ड डॅशच्या वापराने दाखवलेले आहेत. सो इट इज कॉल्ड एज डॅश फॉर्म्युला ऑफ इथेन. नाव हाऊ टू रिप्रेझेंट इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला. सिंपल आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, दोघांचे एक एक इलेक्ट्रॉन शेअरिंग आणि प्रत्येक कार्बनचे उरलेले 3 इलेक्ट्रॉन, या कार्बनचे 3, या कार्बनचे 3, तसे या 3 हायड्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन. हे आपण जर इलेक्ट्रॉनच्या किंवा डॉटच्या स्वरूपात दाखवलं तर इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला तयार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण रफ स्केच करूया. कार्बन कार्बन, हायड्रोजन 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 अँड हायड्रोजन. ओके, प्रत्येक कार्बनचे इथं तर बॉन्ड कार्बनने तयार केलेले बॉन्ड्स आपल्याला दाखवायचे. हा कार्बन आणि हा हायड्रोजन याच्यामधला बॉन्ड कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन यांच्या शेअरिंगमुळे झाला. म्हणजे हा कार्बनचा इलेक्ट्रॉन डॉटनं दाखवला आहे, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन क्रॉस. हा वरचा कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. ओके, सेम वे हा डाउनवर्ड बॉन्ड, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. ओके, आता हा कार्बन कार्बन मधला बॉन्ड, या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, दोघांचे एक इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे झालेला आहे. ओके, दोघांचे 2 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. सेम वे हियर, कार्बन हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स, लास्ट बॉन्ड कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे आपण इलेक्ट्रॉन्स डॉटच्या स्वरूपात किंवा क्रॉसच्या स्वरूपात वापरून केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला. आता हाच फॉर्म्युला ज्यावेळेला आपण कंडेन्स्ड फॉर्ममध्ये लिहितो त्यावेळेला हे जे आपल्याला इथं डॅश स्ट्रक्चरमध्ये जे बॉन्ड्स दिसतात हे सर्व बॉन्ड्स रिप्रेझेंट्स करायची गरज नाही आहे. तर त्यावेळेला आपण फक्त ग्रुप रिप्रेझेंट करायचे आणि हे बॉन्ड्स जे आहेत ते हाईड करायचे. त्यामुळं इथं काय त्या इथं हा फॉर्म्युला कसा लिहिता येईल पहा. हा कार्बन अटॅच्ड विथ 3 हायड्रोजन, सो यू हॅव टू राईट C अटॅच्ड विथ 3 हायड्रोजन. त्यानंतर एक सिंगल बॉन्ड आहे, तुम्ही तो दाखवू पण शकता, नाही दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. ओके, दाखवला तरी वेल अँड गुड. CH3. ओके, कार्बन आणि 3 हायड्रोजन. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला जो आहे CH3 असा लिहिला तरी सुद्धा चालू शकतो. म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH3 असा तरी लिहा किंवा ऑर यू कॅन सिम्पली राईट CH3 असा लिहिला सुद्धा चालू शकतो. आता हा फॉर्म्युला आपल्याला बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे. मिथेनसाठी आम्ही 1 डॉट वापरला आहे कारण त्याच्यामध्ये 1 कार्बन ॲटम असतो. आता इथेनसाठी 2 कार्बन ॲटम आहेत त्यामुळं हे 2 कार्बन ॲटम. ओके, बट दे आर जॉईंड विथ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे इथं पहा आपण काय केलेलं आहे, एक बॉन्ड लाईन दाखवली विच इज कनेक्टिंग दिस कार्बन ॲटम अँड दिस कार्बन ॲटम विच आर टर्मिनल कार्बन ॲटम्स. हे दोन्ही सुद्धा टर्मिनल कार्बन ॲटम आहेत. दॅट मीन्स टर्मिनल आर CH3 ग्रुप CH3-CH3. अशा पद्धतीने आपण इथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा त्याला झिगझॅग फॉर्म्युला आहे असं आपण ड्रॉ करू शकतो. जर समजा आपल्याला याऐवजी प्रोपेनचा फॉर्म्युला या 3 पद्धतीने रिप्रेझेंट करायचा असेल तर एक कार्बन ॲटम आपल्याला फक्त वाढवावं लागेल. प्रोपेन दॅट कंटेन्स 3 कार्बन ॲटम्स. सो नेक्स्ट हायड्रोजन कट करा, कार्बन हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. ओके, दिस इज द डॅश फॉर्म्युला फॉर प्रोपेन.
ओके. आता हाच फॉर्म्युला आपण ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युलाच्या रिप्रेझेंटेशनमध्ये लिहितो त्याला 1 2 3 कार्बन ॲटम. सो हियर there will be, instead of hydrogen there will be a third carbon atom. ओके. मग ह्या थर्ड कार्बन ॲटमचा आणि ह्या सेकंड कार्बन ॲटम थर्ड कार्बन ॲटम या दोघांचा एक एक इलेक्ट्रॉन इथे दाखवावं लागेल. त्यानंतर ह्या थर्ड कार्बन ॲटमनं 3 हायड्रोजन बरोबर 3 सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केले. 1 2 3 इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन ॲटम अँड 3 इलेक्ट्रॉन्स ऑफ 3 हायड्रोजन ॲटम्स. या पद्धतीनं आपण ह्याचा इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला लिहू शकतो. आता हाच फॉर्म्युला आपल्याला कंडेन्स फॉर्ममध्ये जर लिहायचा असेल आणि नंतर ऑनलाईन स्ट्रक्चर जर काढायचं असेल तर खूप इझी आहे. फक्त ह्या डॅश स्ट्रक्चरमधले बॉन्ड जे आहेत ते कॅन्सल करा. ग्रुप्स फक्त लिहा. CH3 फर्स्ट इज कार्बन ॲटम कॅरिंग 3 हायड्रोजन ॲटम. सो इट इज CH3. करेक्ट. नेक्स्ट हे पहा. नेक्स्ट जो कार्बन ॲटम आहे त्याच्यावर 2 हायड्रोजन आहेत. सो इट इज CH2. करेक्ट. आणि मग थर्ड कार्बन ॲटम जो आहे त्याच्यावर 3 हायड्रोजन आहेत. सो CH3. दिस इज द कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ प्रोपेन. आता हाच फॉर्म्युला आपल्याला बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्मॅटमध्ये कसा लिहिता येतो. तर 3 कार्बन ॲटम प्रोपेनमध्ये आहेत त्यामुळे आपण पहिल्यांदा 3 डॉट घेऊया. 1 2 3 झिगझॅग आपण काढू शकतोय. ओके. 3 कार्बन ॲटम्स आर जॉइंड बाय सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. कदाचित असं पण असू शकतं याच्याऐवजी आपण वेगवेगळे स्ट्रक्चर्स घेऊ शकतो. म्हणजे ब्युटेन घेऊ शकतो, आयसोब्युटेन घेऊ शकतो, एन ब्युटेन घेऊ शकतो आणि वेगवेगळे फॉर्म्युले आपण ह्या 4 प्रकारामध्ये ट्राय करू शकतो. कदाचित असं असेल काही ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड सर्व असतील किंवा काही ठिकाणी डबल बॉन्ड सुद्धा असू शकतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथिनचं जर स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं असेल म्हणजेच इथिलिनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. CH2 डबल बॉन्ड CH2. करेक्ट. इथं आपण इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युलानं तो लिहू शकतो. कसा तर कार्बन ॲटम 4 हायड्रोजन ॲटम्स आर देअर. करेक्ट. आता इथं दोन बॉन्ड तयार झाले कार्बन कार्बनमध्ये. म्हणजे याचा अर्थ एक सिंगल बॉन्ड म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर. डबल बॉन्ड म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजेच या कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन या कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन इथं शेअरिंग होईल. त्यानंतर कार्बन आणि हायड्रोजनचे सिंगल बॉन्ड. कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. कार्बन 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन. कार्बन 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजन शेअर्स 1 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने आपण इथिलीन किंवा इथिनचा सुद्धा फॉर्म्युला रिप्रेझेंट करू शकतो. डॅश फॉर्म्युला. दिस इज इलेक्ट्रॉनिक फॉर्म्युला. जर तुम्हाला कंडेन्स्ड लिहायचं असेल तर हे बॉन्ड फक्त कॅन्सल करावं लागतील. सो यू हॅव टू राईट ओनली CH2 डबल बॉन्ड CH2. दॅट इज द कंडेन्स्ड फॉर्म्युला फॉर इथिलीन. पण त्याचाच जर आपल्याला ऑनलाईन फॉर्म्युला लिहायचा असेल तर मात्र कसा लिहावा लागेल ते पहा. 2 कार्बन ॲटम आहेत. करेक्ट. बट दे आर जॉइंड बाय डबल बॉन्ड. सो यू हॅव टू राईट जस्ट ड्रॉ 2 लाईन्स. अशा 2 लाईन्स काढल्या की त्याचा अर्थ होईल दिस इज इथिलीन मॉलिक्यूल. जर समजा प्रोपीन तुम्हाला घ्यायचं असेल तर तो प्रोपीन आपण ह्या 3 प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. ओके. कशा पद्धतीनं प्रोपीन किंवा प्रोपिलीन आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर या पद्धतीने आपण लिहू शकतो. CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके. याच्यामध्ये सगळे जे बॉन्ड्स आहेत हे आपण डॅश दाखवले. सो इट इज डॅश फॉर्म्युला फॉर प्रोपिलीन. ओके. पण हे इथंच ह्याच पद्धतीने आपण त्याचा इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला पण लिहू शकतो. दॅट कंटेन्स 3 कार्बन ॲटम्स 1 2 3. करेक्ट. त्यानंतर जॉईन असलेले इलेक्ट्रॉन जॉईन असलेले ॲटम्स हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. फर्स्ट कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन जॉईन आहेत. सेकंड कार्बन ॲटमला 1च हायड्रोजन जॉईन आहे. करेक्ट. आणि थर्ड कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन जॉईन आहेत. आता फक्त इलेक्ट्रॉन आपल्याला तिथं दाखवायचे आहेत. कार्बनला या
3 हायड्रोजन बरोबर 3 सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केले, त्यामुळं या कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन इथं वापरले गेले. ओके, हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन शेअर केले. त्यानंतर कार्बन कार्बन, ह्या कार्बनचा चौथा इलेक्ट्रॉन, या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन. ओके, सिंगल बॉन्ड. आता या कार्बननं ह्या हायड्रोजन बरोबर एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड केलेला आहे, त्यामुळे याचा एक इलेक्ट्रॉन. करेक्ट, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन तुम्ही दाखवू शकताय. त्याच्यानंतर कार्बन कार्बन इथे डबल बॉन्ड दिसतो, म्हणजे याचा अर्थ या दोन्ही कार्बनला 2-2 इलेक्ट्रॉन शेअर केले पाहिजे. हे या कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन, या कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन. आता लास्ट टर्मिनल कार्बन ॲटमनं 2 हायड्रोजन बरोबर 2 बॉन्ड्स तयार केले, त्यामुळे कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, असे इथं 2 कार्बन आणि हायड्रोजनमधले बॉन्ड तुम्ही इलेक्ट्रॉन फॉर्म्युल्याने दाखवू शकता. आता हाच फॉर्म्युला जर कंडेन्स्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचा असेल, सगळे बॉन्ड फक्त कॅन्सल करा, तर तुम्हाला मिळेल फॉर्म्युला कसा पहा. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. दिस इज युअर कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि जर समजा आपल्याला याचं झिगझॅग किंवा ऑनलाईन फॉर्म्युला काढायचा असेल, तर आपण हा ऑनलाईन फॉर्म्युला कसा काढू शकतो. एक कार्बन ॲटम, 2 कार्बन ॲटम, 3 कार्बन ॲटम, 1 2 3 कार्बन ॲटम्स. ओके, आता याच्यात सेकंड आणि थर्डमध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, आणि पहिल्यामध्ये सिंगल बॉन्ड. दिस इज द जनरल बॉन्ड लाईन झिगझॅग फॉर्म्युला फॉर प्रोपीन. तसं तुम्ही डबल बॉन्डेड, ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटमच्या बाबतीत सुद्धा आपण ह्या पद्धतीनं फॉर्म्युले लिहू शकतो. जसं अल्केनसाठी लिहिलं, आता अल्केनसाठी लिहिलं आहे, तसं तुम्ही अल्काईनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तसं पण फॉर्म्युला आपण रिप्रेझेंट करू शकतो. एखादं एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला त्याची करेक्ट आयडिया येईल. प्रोपीन याच्याकरिता जर आपण पहिलं एक्झाम्पल अल्काईनचा आपण घेऊया. ॲसिटिलीन CH ट्रिपल बॉन्ड CH. This is acetylene, or you can call it as ethyl acetylene, or it will be called as ethyl. याचा सुद्धा आपण या वेगवेगळ्या फॉर्म्युलामध्ये स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. कार्बन कार्बन हायड्रोजन हायड्रोजन. करेक्ट. आता इथं पहा, कार्बन आणि हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजेच कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन शेअरिंग. इथं कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. आता या 2 कार्बन ॲटममध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. एक सिंगल बॉन्ड असेल तर 2 इलेक्ट्रॉन शेअर करायला, प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉन शेअर करावं लागेल. आता 3 बॉन्ड जर तयार करायचे असेल तर प्रत्येक कार्बन ॲटमला 3 इलेक्ट्रॉन शेअर करावे लागतील. सो 1 2 3 1 2 3. ओके, त्याप्रमाणे आपण हे त्याचं इलेक्ट्रॉनिक डॉट फॉर्म्युला ड्रॉ करू शकतो. त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर CH ट्रिपल बॉन्ड CH. यू कॅन सिम्पली राईट ॲज CH ट्रिपल बॉन्ड CH असं आपण तो लिहू शकतो. जर तुम्हाला बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला लिहायचं असेल तर आपल्याला 2 कार्बन ॲटम 2 डॉट दाखवले, पण आता इथे ट्रिपल बॉन्ड आहे, सो यू हॅव टू राईट लाईक दिस. करेक्ट. दिस इज द बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला फॉर ॲसिटिलीन. एखादा ॲटम आपण इकडे वाढवला तर त्याचं रूपांतर प्रोपाईनमध्ये होईल. इथं पण तो ग्रुप वाढवा, इथं पण तो ग्रुप वाढवा, म्हणजे इथे एक लाईन फक्त वाढेल. या पद्धतीनं आपण कोणत्याही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं रिप्रेझेंटेशन हे 2 डायमेन्शनली 4 प्रकारे करू शकतो. 1 इज द डॅश फॉर्म्युला, सेकंड इज द इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला, third is the condensed formula, and fourth is the bond line or zigzag formula. या पद्धतीने आपण कोणताही मॉलिक्यूल रिप्रेझेंट करू शकतो. टेक्स्टबुकमध्ये बरेचसे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, एक चार्ट दिलेला आहे, त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तिथे एक्झाम्पल घ्या, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचे डॅश स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, कंडेन्स फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा त्याचे झिगझॅग फॉर्म्युला तुम्ही ड्रॉ करून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. आय होप या लेसनमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. त्यानंतर वेगवेगळे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे आहेत त्यांचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन कसं असतं हे पाहिलेलं आहे.
लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी आशा करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जरूर व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि समजेपर्यंत पहा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यातलीच नवीन कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.